श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी रास आहे ती आपल्यासाठी असणार आहे कन्या राशीसाठी. सप्टेंबर महिना पूर्ण कन्या राशीसाठी कसा जाईल हे आता आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पूर्ण कनेक्टिव्हिटी तुमच्यासोबत असणार आहे. तुम्हाला तुमची एनर्जी चेंज करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. श्री स्वामी समर्थ. यामुळे आपली सकारात्मकता ऊर्जा जी आहे ती आपली वाढत असते. आपली निगेटिव्हिटी आपल्यापासून दूर होण्यास किंवा आपल्या शरीराला कुठल्याही निगेटिव्हिटी स्पर्श असतील तर त्या निगेटिव्हिटी जाण्यासाठी थोडीशी आपल्याला मदत करत असते. तर आताची जी रास आहे ती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. रास आहे कन्या राशीसाठी. कन्या राशीसाठी हा पूर्ण महिना कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एनर्जी शेवटपर्यंत बघायचे. लाईक आणि शेअर देखील करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. सॉरी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी. दोन कार्ड, दोन नको आहे आपल्याला, एकच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बॉटममध्ये आहे 2 ऑफ वॉन्स, जे आपल्याला एक वेगळी दिशा जी दर्शवते तुमच्या आयुष्यामध्ये. एक सकारात्मकता, एक नवीन सुरुवात जी तुम्हाला करायची आहे. फॅमिली संदर्भात काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत किंवा घडतील देखील. 10 ऑफ कप्स, पैशा संदर्भात, बिझनेस संदर्भात, बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्या संदर्भात पण काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत. पैशा संदर्भात जास्त दिसत आहेत. कर्ज देणं घेणं किंवा एखादं नवीन बिझनेस स्टार्ट करणं. आणि दुसरं असं की इन्व्हेस्टमेंट आहे तुमची कशात तरी. आणि शेअर मार्केटिंगमध्ये दुसरं म्हणजे कोणताही बिझनेस जिथे तुम्ही पैसे लावताय आणि त्याचे 2 पट किंवा 4 पट तुमच्या आयुष्यात यायचं आहे, अशा ठिकाणी तुम्ही पैसे लावताना दिसत आहात. आणि त्याचे पैसे तुम्हाला भेटतील का, भेटत नाहीत का, ह्याचं खूप काही प्रश्न तुमच्या मनात आहेत. ते इथे क्लॅरिटी तुम्हाला भेटताना दिसत आहे आणि ते मी सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगते. पैशासंदर्भात जास्तच आहे या महिन्यामध्ये. रिलेशनशिपसाठी किंवा कशासाठी इथे जास्त दिसत नाही. जास्तीत जास्त जी एनर्जी आहे ती घरगुती प्रश्नांसाठी आणि आर्थिक परिस्थितीसाठी. तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी ही पूर्ण एनर्जी असणार आहे. जास्तीत जास्त एनर्जी त्यासाठी आहे. पैशासंदर्भात जर प्रॉब्लेम सुरू असतील तुमचे किंवा फॅमिली संदर्भात जास्त दिसत आहे. फॅमिली प्लॅनिंग असेल तुमचं, मुलासाठी असेल किंवा मुलगीसाठी असेल किंवा मुलांच्या लग्नासाठी असेल किंवा बाहेर देशी शिफ्ट व्हायचं असेल त्यासाठी सुद्धा जर असेल तर नक्कीच तुमच्यासाठी हे पैशाचा प्रॉब्लेम असेल किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट असेल की जास्त पैशाची इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमच्या आपल्या मुलांना कुठेतरी शिक्षणासाठी, एकतरी जॉबसाठी किंवा बिझनेस नवीन स्टार्ट करण्यासाठी थोडासा प्रयत्न करताय आणि ते तुमचं होताना दिसतं आहे. आणि दुसरं प्रेग्नेन्सीसाठी जे तुम्ही ट्राय करताय ते जास्तीत जास्त प्रेग्नेन्सीसाठी IVF ट्रीटमेंट ही जास्त दिसत आहे, ती तुम्ही घेताय किंवा त्यामध्ये सक्सेस मिळेल का ह्या सगळ्याचा प्रश्न देखील तुम्हाला पडलेला आहे. त्यातून सक्सेस भेटावा हे सुद्धा तुम्हाला वाटतंय. असं बाकीचं अजून असं आहे की सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत, सगळं चालू आहे तुमचं. पैशाचं देवाणघेवाण करणं, पैसा इन्व्हेस्ट करणं, पैसा परत एकदा उभा करणं, अशा काही गोष्टी सुरू असताना देखील तुम्हाला त्रास पण खूप होतो आहे. असं नाही की तुम्ही ते एकदम रिलॅक्सपणे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत असं नाही. त्यामध्ये सुद्धा खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्रासदायक आहेत, ज्यातून तुम्हाला एखादं काम करताना त्या गोष्टी खूप त्रास देत आहेत, खूप त्रास होतो आहे त्या गोष्टीचा. जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना जो
स्वतःला एक संघर्ष करावा लागतोय, जो संघर्षातून तुम्हाला बाहेर जाण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो तो कुठेतरी इथं त्रासदायक आहे. तो त्या गोष्टी तुम्ही फेस करताय, या अगोदरसुद्धा फेस केलेल्या आहेत आणि या महिन्यातसुद्धा थोडीफार एनर्जी तशीच राहणार आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की या महिन्यातसुद्धा सगळ्या गोष्टी चेंज व्हाव्यात, बऱ्यापैकी तुमच्या मर्यादेमध्येच तुमच्या पद्धतीनं हँडल करता याव्यात. देवाचा परमेश्वराचा तुम्हाला आधार आहे, तुम्हाला यामध्ये बाहेर काढण्यासाठी परमेश्वराची साथ तुम्हाला आहे. थोडी चिडचिड होताना दिसत आहे, मनासारख्या काही गोष्टी कंप्लीट होणार नाही आहेत, याच्यासुद्धा कुठंतरी मनावर ओझं राहणार आहे. त्याबद्दलसुद्धा तुम्हाला गिल्टी फील होताना दिसतं आहे की मी माझ्या कुटुंबासाठी काही करू शकत नाही, याचंसुद्धा तुम्हाला कुठेतरी भान म्हणजे थोडंसं तुम्हाला वर्चस्व होणार आहे. त्याबद्दलसुद्धा कार्मिक गोष्टीसुद्धा काय आहे जे तुमच्या हातून घडतं आहे, किंवा पास्टमधल्या काही गोष्टी, दवाखान्याचा खर्चसुद्धा अचानकपणे वाढू शकतो आहे. मुलाबाळांना किंवा फॅमिलीला दवाखान्याचा म्हणजे हॉस्पिटलचा खर्च अचानकपणे अनावश्यक म्हणजे गरज नसताना अचानकपणे एखादं गोष्ट घडली आणि त्यात तुमचा पैसा वेस्ट गेला, अशा पण काही गोष्टी तुमच्याबद्दल घडताना दिसत आहेत. या महिन्यात असो किंवा गेल्या महिन्यात घडल्या असतील, त्याचा पूर्ण इफेक्ट तुमचा या महिन्यावर देखील पडत आहे. त्यातूनसुद्धा तुमची पैशाची इन्व्हेस्टमेंट करायला वेळ जात आहे, किंवा पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी ह्या महिन्यात आर्थिक परिस्थितीचा तुम्हाला खूप त्रास होताना दिसत आहे. सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या, आयुष्यातले सगळं बॅलन्स व्यवस्थित हाताळून पुढे जायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जमण्यासाठी, त्या व्यवस्थित मार्गी लागण्यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न करताय. त्यातूनसुद्धा तुम्ही सुरू आहे सगळ्या गोष्टी तुमच्या. अजून असं आहे की तुमच्यामध्ये जी एक उणीव भासते, जी तुमच्या नकारात्मकतेला सिद्ध करण्यासाठी. नवनाथ महाराजांचं मत तुमच्यासाठी काय आहे? श्री स्वामी समर्थ. नवनाथ महाराजांची इच्छा तुमच्यासाठी काय असणार आहे? धनलाभ, इथं पण धनाचंच आलं आणि इथं पण धनाचंच आलेलं आहे. पूर्ण एनर्जी तुमची पैशा संदर्भात, आर्थिक परिस्थितीसाठी सुद्धा आणि येणाऱ्या काळासाठी जे काही तुम्हाला वर्चस्व करायचं आहे किंवा एक सत्ता मिळायची आहे, जे संघर्ष तुमचा सुरू आहे, त्याच्यावरतीच नवनाथ महाराजांनी सुद्धा तेच कार्ड तुमच्यासाठी दिलेला आहे. धन से पहिले मन की समृद्धी जरूरी है. मनाची समृद्धी म्हणजेच मन. इथं पण हे पण दिले, एक तराजू आहे, त्यामध्ये तुम्हाला एका साईडला आपल्या मानसिकता व्यवस्थित असणे किंवा आपलं नेचर चांगलं असणे, आपलं विचार चांगलं असणे, एका तराजूमध्ये हे दिलेलं आहे. आणि दुसऱ्या तराजूमध्ये धन, पैसा, श्रद्धा, प्रतिष्ठा, ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. म्हणजे ह्या दोन्हींची तुलना व्यवस्थित झाली पाहिजे, एका रेषेत दोन्ही आल्या पाहिजे, दोघांचेही वजन एकसारखे आले पाहिजे तुमच्या आयुष्यात, तरच येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ शकतील. कोणत्या? ज्या आर्थिक परिस्थितीसाठी आणि धनप्राप्तीसाठी. जर तुम्हाला धनप्राप्ती व्हायची असेल तर स्वतःची मर्यादा सोडून वागू नका. त्यासाठी तुम्हाला तुमची समृद्धी, मन किंवा एक चांगली निष्ठा, ह्या सगळ्या गोष्टी जपणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही आणि आपण चुकीचं काही करणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी इथं महाराजांनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि किती वेळ लागेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे आपण बघूया. टाईम पिरियड काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा? टाईम पिरियड काय आहे या सगळ्या गोष्टीचा? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. लवकर म्हणजे कधीही होऊ शकतं, जेव्हा तुमचं बॅलन्स व्यवस्थित होईल. ह्या महिन्यात पण होईल, पुढच्या महिन्यात पण होईल. जर सपोज तुम्ही हे सगळे एनर्जी मॅनिफेस्ट केली, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितले त्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर नक्कीच तुमचं ह्या महिन्यामध्ये काम होताना दिसतंय. तुम्हाला तशा पद्धतीचा विचार करायचा आहे, तशा पद्धतीनं तुम्हाला राहायचं आहे, सकारात्मक विचार ठेवायचा आहे. नक्कीच तुमचं काम कंप्लीट होताना दिसतं आहे. देवीचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी? तुमची सगळ्या गोष्टी सकारात्मकपणे कंप्लीट होतील का? 1 2 3 4 5 सकारात्मकतेनं होतील का? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नक्की होतील. तुम्हाला येणाऱ्या 5 आठवडे 5 दिवस, मगाशीच मी सांगितलं की ह्या गोष्टी तुमच्या कंप्लीट होताना दिसत. महिन्यात 2 महिन्यात किंवा ह्या वर्षात 2026मध्ये जास्त दिवस लागणार नाहीत, पण तुमच्या सगळ्या गोष्टी मार्गी लागताना दिसत आहे. देवीला तुम्हाला श्रावण महिना आहे, देवीची आराधना करायची आहे, देवीला कुलदेवतेला तुम्हाला जाऊन यायचं आहे किंवा ओटी भरायची आहे. एवढं मात्र करायचं आहे तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.